हाय श्री स्वामी समर्थ, कशात सगळे? आज बघा एकदम मस्त आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहे आपण मुगापासून. मुगाची बघा मी उसळ करणार आहे. हे बघा अख्खे मूग आहेत, कडधान्यातली मूग आहेत. ती आज आपल्याला भिजून घ्यायचे आहेत. बघा मी आज भिजू घातल्यात. हे बघा शुक्रवारी भिजू घातल्यात. बघा पाण्यामध्ये भिजू घालायचे. शनिवारी परत मी बघते. हे बघा पूर्ण मस्त भिजल्यात. बघा मी सकाळी सकाळी काढले आता ही पाण्यातून बाहेर. आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, एक कॉटनचा कपडा किंवा सुती कपडा असेल तरी चालेल. हा असा कपडा टाकायचा आणि त्याच्यावर हे सगळे मूग भिजलेले असे गाळून 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 घ्यायचे. असे पातेल्याला मस्त गाळून घ्यायचे आणि जे बाहेर खालचे जे बुडाचे असतात निब्बर निब्बर ते बाजूला करून घ्यायचे. हे बघा हे सगळे आपण मूग भिजलेले सगळे बाजूला काढून घेतल्यात. मस्त आहे बघा कडधान्य, मस्त मोड आली बघा, त्याला मोड आल्यात आणि मस्त उसळ असते ही. आणि ही उसळ सगळ्यांसाठीच चांगली म्हणजे फायदेशीर ठरते, कारण ह्याच्याने कॅल्शियम वाढतं आणि मुलांसाठी पण खूप चांगलं असतं आणि आपल्यांसाठी पण खूप चांगलं असतं. त्यासाठी बघा आपण एकदम मस्त आणि पौष्टिक आहार बनवणार आहे आज, मुलांसाठी पण आपल्या स्वतःसाठी पण. बघा इकडं मस्त माझी चहा उकळते आणि इकडं आपला सकाळचा नाश्ता पण होतोय. आज आहे बघा सोमवारचं बघा मी सकाळी सकाळी नाश्ता बनवते मुगाची उसळ. हे आहे लसूण मी ठेचून घेतलंय. 3 ते 4 पाकळ्या मी अंदाजे घेतल्या. आता ही लसूण काय करायचं, आपला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लालसर होजो तर, एकदम लालसर होजो तर आपल्याला हे लसूण परतून घ्यायचं आहे. लालसर म्हणजे कसं तुम्हाला दाखवते बघा, एकदम लालसर. आणि याच्यामध्ये आपण उसळमध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची, हळद टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला जशी चव लागते तशी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आपलं जास्त काहीही टाकायचं नाही ह्याच्यामध्ये. आपल्या घरात आपल्या किचनमध्ये जेवढे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये हा पदार्थ होतो. आणि लसूण म्हणसान तर लसूण बघा कसं लालसर व्हायला पाहिजे, जास्त पण करपायला नाही पाहिजे, थोडंसं लालसर. मी तुम्हाला दाखवते बघा. आता हे बघा हे असं एवढं लालसर पाहिजे, जास्त पण करपट नाही करायचं आहे. आता हे आपल्याला उसळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, मस्त परतून घ्यायचं. आता खालीवरी मस्त 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. हे बघा मीठ मिरची हळद आपण एवढंच यूज केलं आणि फक्त फोडणीमध्ये लसूण टाकलाय. जिरे बिरे काही टाकायचं नाही, कारण मुलांना त्याची टेस्ट जे म्हणतो आपण ती जरा वेगळी लागते लसणामुळे आणि जिऱ्यामुळे खूपच वेगळी लागते. त्यामुळे लसणाची खूप चव भारी लागते. या चहा प्यायला. बघा चहा तयार झाली, दाजीला पण देते आणि मी पण चहा घेतलाय. आणि मस्त तोपत्र आपला 5 ते 10 मिनटामध्ये आपली उसळ बघा तयार झाली. वापून एक नंबर झाली उसळ सगळ्यांसाठी चांगली आहे. उसळ माझी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा. बाय. नक्कीच उसळ खावा, खूप छान आहे.